रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, हो रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले मोतातनी, सुख झाले, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, हो तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव, तो हा विठ्ठल बरवा, हो तो हा विठ्ठल बरवा, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, मनोनी विठ्ठली आवड, मनोनी तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हो बरवा तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आदर, बाप रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बाप रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हे बरवा तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हो बरवा तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम राम तुम्ही विश्वनाथ, दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराले
संतोषी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हापाशी मी तारकती संतोषी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम वाचुके पाठ देवा प्रेम वाचुके तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी विठोबार माई काळी वाजवा जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान हरी ज्ञानेश्वर महाराज की जय जोग महाराज नम पार्वती पते हर हर शिव पार्वती पते हर 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 शिव पार्वती पते हर 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 तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रमे कमी अनाथ दीन रमे कमी अनाथ कृपा कराले ते थोडी कृपा कराले ते थोडी
ठेवा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगनणित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजस्तेजं स्फुरितं प्रदेशं विधींद्रादिदेवो सदा स्तूयमानो बॉक्स पुढे घ्या पाठीमागून जागा ठेवा समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवं कैलासराना शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडेलो बराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग भगवान श्री महादेवाचं वर्णन करणारा शंभू महादेवाजवळ आर्जव करणारा मागणी मागणारा संत तुकाराम महाराजांचा सर्वांच्या पाठांतरातला आजचा हा अभंग आहे माझ्याकडे लक्ष द्या या महादेवाच्या दरबारात आपण इथं आलोत आजचं कीर्तन ऐकायला बसलोत तर या धर्माच्या मंदिरात भगवंताच्या मंदिरात आपण त्याचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधी वायाला जात नाही माझ्या दादानो व्यायामानं प्राप्ती होते आरोग्याची अभ्यासानं प्राप्ती आहे ज्ञानाची उद्योगानं प्राप्ती आहे धनाची पण शंभू महादेवाच्या दर्शनानं प्राप्ती आहे समाधानाची एवढा आमच्या शंभू महादेवाचा महिमा मोठा आहे भगवान श्री महादेव कैलासाचा राजा आहे आणि याच्या भेटी करता आपण सर्वजण इथे एकत्र आलोत श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर आणि या भव्य दिव्य महादेवाच्या मंदिर प्रांगणामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि संपूर्ण भोसले परिवार आदरणीय खासदार साहेब राजेसाहेब आणि राजेसाहेबांना सहकार्य करणारी सर्व इथली मंडळी आहेत या सर्वांच्या वतीनं इथं आपल्याला उपलब्ध झालेली ही जागा आहे आज या महादेवाच्या प्रांगणामध्ये कीर्तन व्हावं हे आपल्या सर्वांचं महत्भाग्य आहे आणि त्यामध्ये सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आहे परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय राजेंद्र दादा पिसे आदरणीय या मंदिराचे व्यवस्थापक मंदारजी पत्की दादा त्याचबरोबर आदरणीय कावडे सर आमचे ओंकार दादा सगळेच समोर आहेत आज या कीर्तनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आहात विशेष म्हणजे हरिभक्तपरायण परम आदरणीय परम श्रद्धेय अभिमन्यू महाराज कदम महाराजांचे महाराष्ट्रात मोठं नाव आहे आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज सुतार आपल्या भागाचं वैभव हरिभक्तपरायण माऊली महाराज दनाणे दहीगाव मांडवे सदाशिवनगर फोंडशिरस पंचकृषीतून आलेले सर्व भाविक भक्तगण आपल्या नातेपुतेतून आलेले सर्व भाविक सर्व भजनी मंडळ आणि याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमच्या भगिनी आरतीताई या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या पाठीमागे उपस्थित असणारे आमचे करणे चोपदार हरिभक्तपरायण माऊली महाराज कोरडे हरिभक्तपरायण विष्णू महाराज सोनमळे एकाचं नाव घेतलं तर एकाचं नक्की राहील एवढी संत मांदेआळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एका वाक्यात संपू का इथं जे कुणी आलेत ते स्वतःच्या नामाकरता आलेले नाहीत ते शंभू महादेवाच्या नामाकरता आलेले आहेत आपलं प्रेम शंभू महादेवावरती आहे आणि म्हणून तर सकाळी 7 वाजल्यापासून सर्व मंडळी महादेवाच्या भेटी करता अगदी पायी वारीनं इथपर्यंत आपण आलेलो आहोत भजन करत काकडा करत शंभू महादेवाचं नामस्मरण करत इथं येईपर्यंत एकच इच्छा होती कधी एकदा महादेवाचं दर्शन होतं आणि कधी एकदा इथं आम्ही येतो हा सुवर्ण योग आपल्याला या सर्व भाविकांच्या आणि इथल्या खरं तर स्थानिक मंडळींच्या मदतीमुळे हा योग जुळून आलेला आहे आपण सर्वजण शंभू महादेवाचे भक्त आहात अभंगाकडे मला प्रवेश करायचा या अभंगातून संत तुकाराम महाराज महादेवाची भक्ती
महादेवावर असणारं प्रेम प्रतिपादन करतायत। सज्जन हो, जगामध्ये 5 प्रमुख देवता आहेत। 1 सूर्यनारायण, 2 गणपती बाप्पा, 3 श्री विष्णू भगवान, 4 आदिमाया आदिशक्ती देवी आणि 5 भगवान श्री शंभू महादेव। हे 5 देव प्रमुख आहेत, त्याला देव पंचायतन म्हणतात। या 5 देवांना सोडून 6वा देव पूजणं हे वारकरी संप्रदायामध्ये ग्राह्य धरलं जात नाही आणि म्हणून या देव पंचायतनामध्ये महत्वाचं स्थान सुरुवातीला देऊन टाकलं गणपती बाप्पाला। आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्याच पूजनानं करतो, म्हणून तर आपण नेहमी म्हणतो वक्रतुंड सूर्यकोटी समप्रभ, म्हणून गणपतीला प्रथम स्थान। गणपतीनं आई वडिलांच्या सेवेमुळे प्रथम क्रमांकाचं स्थान मिळवलं, पूजनीय झाला। गणांचा जो ईश तो गणेश, गणांचा जो पती त्याचं नाव गणपती। 3 गण आहेत, एक राक्षस गण, मनुष्य गण आणि तिसरा देवगण। या 3 गणांचा जो पती त्याचं नाव गणपती। गणपती बाप्पाच्या कृपेनं देव पंचायनातले पहिले देवता पूर्ण झाली। दुसरी देवता भगवान श्री विष्णू, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता। हे जग चालतं, या अवघ्या जगाची निर्मिती ज्यानं केली, सांभाळाचं कामही ज्याच्याकडे आहे तो आमचा भगवान श्री विष्णू आहे। तर विष्णूच्या कृपेनं आपण सर्वजण आज इथं आहोत। लोक म्हणतील का तुम्ही कधी म्हणता विष्णूच्या कृपेनं, कधी म्हणता महादेवाच्या कृपेनं? आम्ही तर आमच्या पायाने इथपर्यंत आलो, आमच्या पायाने आम्ही आलो, तुम्ही क्रेडिट सगळं महादेवाला देता? बसले नाही का? आलात महादेवाच्या मंदिरात तर ऐकून जा, त्याच्या मनात होतं आपण इथपर्यंत यावं, म्हणून आजच्या दिवसाला आपण शंभू महादेवाला भेटायला आलो। हे त्याच्या इच्छेनं झालं, आपल्याला काही असं मोठं आमंत्रण नव्हतं या या म्हणून, पण प्रत्येकाच्या मनातली आर्त इच्छा होती की एकदा महादेवाला जायचं। त्यात हा श्रावण मास आहे, तो परिपूर्ण आहे। 71 वर्षांनी हा योग जुळून आला। या श्रावण महिन्यात असं म्हणतात जे काय कराल ते 5 पटीनं पुण्य वाढतं। म्हणजे कसं ते ऐका, या श्रावण महिन्यात 5 सोमवार आहेत। विशेष म्हणजे यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा सोमवारीच आहे, शेवट सुद्धा सोमवारीच आहे। हा 71 वर्षानंतर योग जुळून आला। 5 पटीनं पुण्य वाढतं। तुम्ही जर वारी केली तर 5 पटीनं पुण्य वाढेल। तुम्ही जर एकदा महादेवाचं दर्शन घेतलं 5 पटीनं पुण्य वाढेल। एकदा टाळ वाजवला 5 पटीनं पुण्य वाढेल। सगळं 5 पटीनं वाढतं, फक्त पाकिट सोडून, ते इथं मिळत नाही। ऐकताय ना? या जगाच्या पाठीवरती हा श्रावण महिना हा अति पवित्र मानला गेला। या श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाला येणं ही आपल्या आई वडिलांची पाठीमागच्या जन्माची पुण्य असेल, तेव्हा आपण इथपर्यंत आलो। अहो मोठ्या मोठ्याने संकल्प केले हो, पण त्यांचे पूर्णत्वाला नाही गेले। आपल्यावरूनच घ्या ना, सकाळी वाटत होतं का एखाद्याला की 5 वाजता आपण महादेवाच्या मंदिरात जाऊ, पण त्यानं बोलवलं, त्यानं जर बोलवलं तर कुणी आडवं येऊ द्या, आपण इथपर्यंत येतच राहतो। म्हणून देव पंचायतनामध्ये आदिमाया आदिशक्तीला सुद्धा स्थान आहे, तिला किंमत आहे, तिची उपासना, तिला पार्वती माता म्हणतात। त्या पार्वतीला अनन्य साधारण महत्व आहे। तिच्या कृपेनं, आदिमाया आदिशक्तीच्या कृपेनं आपल्या मुखातून सरस्वती बाहेर पडते। देव पंचायतनामध्ये सगळ्यात महत्वाची देवता भगवान श्री शंकर राहतात कुठं? कैलासात राहतात। आवडतं काय? सहवास मित्रांचा आवडतो, पण मित्र कोणते? भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती। महादेवाला भस्म आवडतो, भस्म उटी रुंड्रमाळा। आमच्या महादेवाला भोळा म्हणतात, त्याचं कारण तो सहज कुणावरही कृपा करतो। तो बघत नाही तो आपला आहे का परका आहे, नातेपुत्यावरून आलाय का, चालत आलाय का, मध्ये मध्ये गाडीत बसून आलाय, हे तो बघत नाही। म्हणजे कुठं कुठं कॉप्या केलाय ते देव पाहत नाही आपला महादेव, सगळ्यावर समान कृपा। पहिली कृपा सांगतो कुणावर केली? भस्मासुरावर। शंभू महादेव हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत। पहिली कृपा झाली त्या भस्मासुरावर, त्याच्याकडे काम दिलं होतं भस्म आणून द्यायचा। महादेवाला भस्म फार प्रिय हो, एवढा भस्म आवडायचा, एवढा भस्म आवडायचा, दुसरं काय आवडतच नाही। मग भस्मासुराकडे काम दिलं, भस्म आणून द्या। ते अगोदर आणून देत होते, पण काही दिवसानंतर माणसंच मरायची बंद झाली। महादेवाने सांगितलं चिंता करू नका, काहीतरी मार्ग निघेल। मग लॉकडाऊन पडलं, भस्माला काय उतच आला। मग
किती बी घ्या ठिकाणं, पण लसी आल्यावर माणसंच मारायची बंद झाली. भस्मासुरानं अर्ज केला महादेवाकडे इथं येऊन, आपण सांगितल्याप्रमाणे मी भस्म आणून देण्याचं काम करतो, पण लॉकडाऊन मध्ये माणसंच मरत होती म्हणून आणून देत होतो, पण मागच्या 2-3 वर्षात माणूस काय मरत नाही, त्यामुळे भस्म काय आणून देता येत नाही. काय केलं पाहिजे? महादेव म्हणले असं एक वरदान देतो, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवाल तो भस्म होईल. मग राख आणून द्या. त्याला आनंद झाला. वाटल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. मला कधी कधी वाटतं भस्मासुराचा नंबर मला पाहिजे होता. मी पहिल्या साठे महाराजाला दाखवला असता. गाडीत फिरता काय लगेच म्हणलं असतं हा ऐका. भस्मासुरानं भेटेल त्याला भस्म करायला सुरुवात केली. आणि एक दिवशी भस्मासुराच्या मनात विकृती आली. उपकार आणि अपकार या एकाच नाण्याच्या 2 गोष्टी आहेत. उपकार करणारी माणसं गर्गाचार्यांसारखे असतात, शुकाचार्यांसारखे असतात. पांडवांच्या राजसूय यज्ञातलं 1 भाताचं शीत खाल्लं होतं, 1च, 2 नाही, 1 शीत खाल्लं होतं. मला उपकार फेडायचे. कुणाचं तरी खाल्लंय आपण, एक दिवस आपण फेडलं पाहिजे. ही वृत्ती त्याच्या अंतकरणात जागी झाली. आपण खाल्लंय ना, आपण फेडले पाहिजे उपकार. परीक्षिती राजाला भागवत सांगून स्वतःला मुक्ती मिळवली. याला म्हणायचं उपकाराची परतफेड. आणि अपकाराची परतफेड आहे का? भस्मासुरानं भेटेल त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, पण भस्मासुराच्या लक्षात आलं मला वरदान दिले देवाने, मी काही करेल ती पूर्व दिशा. असं करू, महादेवाच्याच डोक्यावर हात ठेवून टाकू, म्हणजे कंपनीत जायचा त्रासच नाही, कायमची सुट्टी. चेअरमनच गपगार करू ना आपण. महादेवाच्या लक्षात आलं, आपल्या मागं लागला भस्मासूर. महादेव पुढं हा माग, महादेव पुढं हा माग, म्हणजे आपला महादेव नाही. महादेव भगवान पुढे पळतायत. शेवटी विष्णूचा धावा केला. विष्णूच्या लक्षात आलं भस्मासुराची नियत बिघडली. भस्मासुरानं विष्णूला पाहिलं. भगवान श्री विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं. आता तो देव होता, त्याच्यासारखं सुंदर आहे का कोण? पुरुषांमध्ये सगळ्यात सुंदर जर जगात कोण असेल तर त्याचं नाव आहे मदन. आणि महिलांमध्ये सर्वात जर सुंदर कोणात चालल्यावर लाल पडायला तो कृष्ण होता. एवढा सुंदर दिसू लागला, त्यानं मोहिनीचं रूप धरलं. मोहिनी सारखंच साडी वगैरे घातली, नटला, कानामध्ये कानातलं, नाकामध्ये नाकातलं, एवढा सुंदर. भस्मासुराच्या पुढे आला. भस्मासूर भाळला तिच्यावर आणि तिच्या मागं पळू लागला. अलीकडं कपड्याच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकच्या पुतळ्याला जर साडी घातलेली असेल ना, माणसं वाकू वाकून पाहतात, तू असं वळून वळून, चांगलं दिसतं म्हणून. ती काय म्हणत नाही ना. मोहिनी मात्र पुढे धावू लागली, भस्मासूर मागं पळू लागला. मोहिनीनं भुलवायला चालू केलं. हळूहळू त्याच्याकडे पाहता पाहता तिनं दोन्ही हात वर घेतले, नाचू लागली. परत कमरेवरती हात ठेवले. जशी मोहिनी करत होती, श्री विष्णू करत होते, तसाच हा भस्मासूर डोलत होता. डोलता डोलता तिने एक हात पुन्हा वरती घेतला आणि नाचत नाचत स्वतःच्या डोक्यावरती ठेवला. भस्मासुरानं तेच केलं. वरदान काय होतं? तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो काय होईल? भस्मासूर सुद्धा भस्म झाला. पण अशा भस्मासुराला सुद्धा वरदान आहे, तुझ्या भस्माचा, राखेचा आयुष्यभर मी अंगीकार करेन. एवढे महादेव भोळे आहेत. म्हणून म्हणावं, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. दुसरी कृपा केली. सोमदत्त नावाचा राजा, त्याला 2 पत्नी होत्या आणि इंद्राच्या दरबारात भूतसेन नावाचा गंधर्व गायन करत होता. सोमदत्त नावाच्या राजाच्या कर्मामुळे त्याला पुढचा जन्म हरिणींचा मिळाला. हरिण, आपल्या कर्मानच माणूस बदलत असतो. कर्म कशाला म्हणतात? माझ्याकडे पहा. समोर एक आंब्याचं झाड, त्याला एक आंबा लागला होता. आंबा पाहिला डोळ्यानं, पाणी सुटलं तोंडाला, तिथपर्यंत नेलं पायानं. आंबा तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चौका आली जिभेला, भरलं पोट. आणि का आमच्या आंब्याचा आंबा तोडला म्हणून मालकानं मारलं. मार खाल्ला पाठीनं, पाठीनं मारलं म्हणून पाणी आलं डोळ्याला. डोळ्यालाच पाणी का? आंबा पाहिला होता म्हणून रडावं लागलं. याला कर्म म्हणतात. केले कर्म झाले, आगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखी फळावे. सज्जन हो, कर्म फळाला आलं आणि हरिणाचा गर्भवास मिळाला. सोमदत्त नावाचा राजा हरिण झाला. त्याच्या दोन्ही धर्मपत्न्या
हरिणी झाल्या, त्या जंगलामध्ये ते राहू लागले. इकडं इंद्र दरबारामध्ये भूतसेन नावाचा गंधर्व, त्याच्याकडून गायन करताना चूक झाली. इंद्रानं शाप दिला, जा भिल्ल होऊन पडशील. भिल्ल होऊन खाली आला, शिकार करू लागला. तो त्याचा धर्म होता. एक दिवशी सोमदत्त नावाचा राजा त्याची हरिणी एका तळ्यावरती पाणी पिण्याकरता आली. या बिल्लानं पाहिलं, तो पाहतच होता सावज सापडतं का. पटकन सावज सापडावं म्हणून बेलाच्या झाडावरती चढला. ऐका बरं, वरती चढायला जमावं म्हणून एका दगडावरती पाषाणावरती पाय दिला त्याला. ते पाषाण नव्हतं, ती महादेवाची पिंड होती. किती देव सुंदर आहे बघा महादेव. महादेव म्हणले, शरण आला रे मला. माणसं येतात लांबूनच देवा असं करून जातात. कुणी कुणी येतं, कुणी लांबून हात लावतं, कुणी कुणी लांबून डोकं टेकवतं, पण तू सगळा शरण आला मला. माझ्यावर उभा राहिला. आनंद वाटला महादेवाला. पटकन वर जा. बिल्ल वरती गेला, धनुष्याला बाण लावला आणि हरणीच्या दिशेनं खेचणार एवढ्यात ती हरणी बोलू लागली, थांब म्हणे, मला मारू नको, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, मला मारून ब्रह्महत्या करणं तुला शोभणार नाही. बिल्ल खाली आला. मनुष्यवाणी कशी काय प्राप्त झाली तिनं सांगायला सुरुवात केली. आम्ही देहानं जरी हरी नसलो तरी आम्ही सोमदत्त नावाच्या राजाच्या बायका आहोत. माझी एक सवत आहे म्हणे, तिला 2 लेकरं आहेत. मी तिलाही बोलवून आणेन, पण फक्त मारू नको. तिलाही बोलवून आणलं. संवाद बराच वेळ चालू होता. बराच वेळ संवाद चालू झाल्यानंतर शेवटी राजाही तिथं आला. काय प्रकार आहे म्हणे, मी तर शिकार केली पाहिजे. त्या बिल्लाला सांगू लागले, बघ इथं मारू नको, आम्ही 3 जण आहोत, आम्ही 3 आहोत, यात नवल नाही. आमची 2 लेकरं आहेत. आमच्या 5 जणांचे देह तू खांद्यावर टाकून नेऊ शकत नाही. मग असं कर, आम्ही तुझ्या घरी येतो, आम्हाला घरी नेऊन मार. त्या बिल्लाचे डोळे भरून आले. मनुष्यवाणीनं तुम्ही बोलता, मी मारायला लागलो तुम्हाला तरी क्षमा करता, माझंच चुकलं, मी तुम्हाला शरण येतो. हे सगळं पाहिलं महादेवानं आणि महादेव प्रसन्न झाले. स्वतःच्या कर्माचं पालन करणारा भिल्ल आणि स्वतःच्या प्रारब्धाला अनुसरून वागणारे सोमदत्त नावाचा राजा आणि त्याच्या त्या 2 पत्न्या, या सगळ्याला वरदान दिलं. आता तुम्ही चिंता करू नका, या मनुष्य युनितनं या पृथ्वी तलावरून तुम्हाला आम्ही थेट कैलासाकडे घेऊन जातो, काळजी करू नका. सोमदत्त नावाच्या राजाचं कल्याण आमच्या शंभू महादेवानं केलंच, पण बिल्लाचं कल्याण सुद्धा शंभू महादेवानं केलं. अरे केलं काय, कैलासाला घेऊन गेला. कैलासासी नेला भिल्ल पराडी बैसला, भिल्ल पराडी बैसला, पराडी बैसला. हे कैलासासी नेला भिल्ल पराडी बैसला, बैसला पराडी बैसला, पराडी बैसला. बैसला कैलासासी नेला. इथं तिथं नाही, कैलासाची प्राप्ती करून दिली. आणि म्हणून कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. आता महादेवालाच का मागायचं आहे का. कोणी म्हणेल महाराज मागच्या आषाढ महिन्यात तर तुम्ही पंढरपूरला जाताना दिसला, आणि मगाशी अभंग म्हणता म्हणता माणसं म्हणत होती, जाई नग माये तया पंढरपुरा. तुम्ही कधीतरी म्हणत होता, जाई नग माये तया शिंगणापुरा. पंढरपुरा जावं का शिंगणापुरा जावं, कुठेही जावं. त्याचं कारण सांगतो. महादेवाच्या दरबारात आल्यानंतर एक गोष्ट ऐकायला मिळाली पाहिजे. भूवैकुंठ ज्याला पंढरपूर म्हणतात, त्या पंढरपुरातला जगातला पहिला वारकरी वैष्णव कोण असेल तर आमच्या शिखर शिंगणापूरचा हा मोठा महादेव
पहिले वारकरी कोण असतील तर शंभू महादेव. माझ्याकडे लक्ष द्या. पण अलीकडे लोक म्हणतात आम्ही महादेवाला भजावं का विठ्ठलाला भजावं. दोन्ही देव एकच आहेत. भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. राम पूजी सदा शिव. एका गावात मात्र भेद होता. दोन संप्रदाय होते. एक शैव संप्रदाय, एक वैष्णव संप्रदाय. वैष्णव संप्रदायातले लोक म्हणायचे आम्ही विठ्ठलाचे वारकरी. माझ्याकडे लक्ष द्या. आणि शैव संप्रदायातले लोक म्हणायचे आम्ही महादेवाचे भक्त आहोत. दोन्ही गावात असं कट्टर वैर होतं. उत्तर प्रदेशात वर्णन आलं शिवपुराणात. त्या दोन शहरांची नावही अनुक्रमानं सांगतो. एक विष्णुपुरी आणि एक शिवपुरी. विष्णुपुरीतल्या लोकांचं आराध्य दैवत विष्णू आणि शिवपुरीतल्या लोकांचं आराध्य दैवत शिखर शिंगणापूरचा महादेव. शैव संप्रदायातले लोक गंध लावायचे पण गंध उभा नाही. महादेवाचा गंध कसा आडवा. पिंड कशी. आता विष्णूचा गंध वैष्णवांचा गंध कसा आहे उभा. देव कसा आहे विठ्ठल पांडुरंग परमात्मा उभा. तर दोन गावात असा वाद होता. विष्णुपुरीतली मुलगी शिवपुरीत देत नव्हते आणि शिवपुरीतली मुलगी विष्णुपुरीत देत नव्हती. एवढं कट्टर वैर होत. कोणच कमीपणा घेत नव्हतं. काय कृपा झाली असेल योगायोगानं. विष्णुपुरीतला मुलगा आणि शिवपुरीतली मुलगी या दोघांचं लग्न जमलं. कदाचित त्यांनीच जमवलं असेल. वेळ कमी असल्यामुळे पटकन. आता काय जोड्या स्वर्गात जुळत नाहीत. बऱ्याच वर्गात जुळतात. आणि लग्न झालं. ऐका बरं. लग्न झाल्यानंतर ती नांदायला आली. पोरीचं माहेर कुठलं होतं शिवपुरी आणि सासर कोणतं होतं विष्णुपुरी. वैष्णवांच्या घरी नांदायला आली हो. तिथं विठ्ठलाची कृपा, पांडुरंगाची पूजा, दररोजची देवपूजा, काकडा, तुळस, कपाळाला गंध उभा, पताका उभी, विठ्ठल उभा. आणि शिवपुरीतली होती बिचारी. तिच्या कपाळाचा गंध आडवा, पिंड आडवी, सगळ्या पूजेच्या क्रिया आडव्या, बसून पूजा करायची. तिला सवय होती. नांदायला आली. पहिल्या दिवशी सासऱ्याने बोलवलं. सुनबाई. काय मामांजी. आपण आता विष्णुपुरीत आलोत. कुठल्याही क्रिया आडव्या करायच्या नाहीत. सगळ्या क्रिया उभ्या करायच्या. ती म्हणली हरकत नाही, जे जमतंय तेवढं करीन. दुसऱ्या दिवशी तिनं सारवून काढायला सुरुवात केली. पोरगी कुठली होती शिवपुरीतली. माहेर लक्षात ठेवा. सारवून काढायला सुरुवात केली. मला सारवून कसं काढायचं सांगता का हो लाडक्या बहिणींनो. तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहात बरं. मी तुमचा लाडका भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. मी तुमचा भाऊ म्हणजे बहिणी कुणाच्या माझ्या. भाऊ कुणाचा बहिणींचा. बहिणी कुणाच्या भाऊ कुणाचा बहिणी कुणाच्या. म्हणजे 1500 रुपये कुणाचे. ऐका बरं पुढे सांगतो. विष्णुपुरीत मध्ये प्रवेश केला. पाऊल टाकलं. नांदायला आली पण अडवलं सासऱ्यानं. सुनबाई काय करते दिसत नाही का मामंजी. सारवून काढते. सारवायची क्रिया आडवी असते. आडवं चालणार नाही आपल्या विष्णुपुरीत. तू महादेवाची भक्त आहे, आम्ही विष्णूचे भक्त आहोत. जे काय करायचे ते उभं करायचं. उभं सारव. ती शिकलेली होती. तिनं अब्दत शब्दत उभं सारवलं. पण दुसऱ्या दिवशी पहाटेच जागी झाली. सासऱ्यावर ध्यानच ठेवलं तिनं. सासराही सकाळी जागा झाला. त्यानं असा ब्रश घेतला हातावर. पुरीचं माहेर कुठलं होतं शिवपुरी. सासर कुठला आहे विष्णुपुरी. बरं शिवपुरीतलं म्हणणं काय होतं सगळ्या क्रिया आडव्या आणि विष्णुपुरीत सगळ्या क्रिया उभ्या. म्हणून विष्णुपुरीत आडव्या क्रिया करून देत नव्हते. सुनबाईनं हाक मारली. मामांजी. काय सुनबाई काय करता दिसत नाही का. सकाळ सकाळ दंतमंजन दात घासतो. कसं दात घासता. अरे आडवाच दात घासावा लागतो. आडवं नाही मामांजी, आपण विष्णुपुरीतले लोक आहोत. आडवे दात घासू नका. जमल का. म्हणून वैष्णव आणि शैव हे दोन्ही संप्रदाय एकच आहेत. तुकोबरायांचं प्रमाण आहे. हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद. नाही नका करू वाद. नाही नका करू वाद. नाही भेद नाही नका करू वाद.
करायला ती थोडी पाया पडिलो बराडी. तुम्ही विश्वनाथ का म्हणायचं? जी कृपा विठ्ठल करतात तीच कृपा महादेव करतात. कुणावर कृपा केली उदाहरण क्रमांक. पण महादेवाची भक्त होती घार, महादेवाची भक्त होती. ऐका, तिनं हात जोडून महादेवासमोर प्रार्थना केली, महादेवजी तुम्ही म्हणत असाल तर कैलासात शिखर शिंगणापूरला येऊन तप करेन, पण मला या शापात न मुक्त करावं. महादेव प्रसन्न झाले. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गळ्यामध्ये सर्प, भस्मवटी रुंड्रमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्र. जन्माच्या वेळेला सुवरच्या तुला एक काम करावं लागेल. काय? कैकईच्या हातातून पिंड उचलावा लागेल आणि तो पिंड अंजनीच्या हातावर टेकवावा लागेल. ऐकलं का? मग सुवर्च्याने विचारलं, काय हो महादेवजी, भगवान श्री महादेव आहात तुम्ही? बरोबर. तुम्हाला शंभू महादेव म्हणतात? हा. मग ही कृपा नेमकी कशी होईल माझ्यावर? मग सांगितलं, रामाचा मी भक्त आहे, मला महादेव म्हणतात, मला कैलास राणा म्हणतात, मी शिवचंद्रमोळे आहे, एक कृपा माझ्यावर कर. कैकईच्या हातातून तो पिंड उचल आणि त्या अंजनीच्या हातावर नेऊन टाक. म्हणून पिंड घारीने झडपिला. आता पुढे ऐका, तिनं परत महादेवाला विचारलं, शंभू महादेव काय आमचं कल्याण करणार म्हणला होता तुम्ही? बरोबर. मग मी तर घार आहे? हा. मी आले होते महादेव तुमच्याकडं कशा करता? माझा उद्धार करा म्हणून? बरोबर. मग कधी करणार उद्धार? तो करण्यासाठी तर आलो. शंभू महादेव नेमकी काय कृपा कराल? नुसता तुझा उद्धार नाही, मलाच प्रभू रामचंद्राच्या दरबारात जन्माला यायचंय. घारीचा उद्धार व्हावा, घारीचं चांगलं व्हावं. जिनं शंभू महादेवाच्या नावाचा जप केला अशा घारीचं कल्याण व्हावं, अशा क्षुद्र घारीसाठी महादेव म्हणले, चिंता करू नको, मी हनुमंत म्हणून जन्माला येईन. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी दिवसभरच्या विश्रांतीनंतर ताव. थोडं राहिला आता. हा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मी 4 उदाहरणं मांडली बरं का कृपा करायला ती थोडी एवढ्यासाठी. कुणाकुणावर कृपा केली विसरले असाल तर परत आहे का. 1 भिल्लावर कृपा केली महादेवाने, 2 घारीवर कृपा केली, चोरावर कृपा केली, आणि मी सांगून गेलो मगाशी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून कुणावर कृपा केली? 4 गोष्टी सांगितल्या मी. 1 घारीवर, 2 चोरावर, सुवरच्या नावाच्या त्या दासीवर, सोमदत्त राजावर, आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आता सांगून गेलो तुम्हाला, श्री रामावरती सदा कृपा आहे. रामावर कृपा कशी ती ऐका. रामायणातनं जर हनुमंत वजा केले तर रामायण काय शिल्लक राहते सांगा बरं. रामायणातून हनुमंत म्हणजे महादेव जर वजा केले तर रामायणात काय राहत? काहीच राहत नाही. त्या शंकराचे किती उपकार आहेत बघा रामावर. कसे कसे ऐका. बायको पळवली त्याची, रामाची शोधून दिली महादेवाने. अवतार कोणाचा आहे? हनुमंत हा महादेवाचा. बायको पळवली रामाची आणि सापडून दिली महादेवाने. नुसती सापडून नाही दिली, घेऊन येतानाही मदत. पुढचा ऐका. वैरत्व केलं रामानं रावणाशी,
आणि मदत केली शंकरा. आता ऐका बरं, भाऊ आजारी पडला रामाचा आणि संजीवनी नावाचं औषध आणून दिलं शंकरानं. शक्ती लागली त्याच्या भावाला आणि डोंगर उचलला मारुतीरायानं, म्हणजे हनुमंतानं, म्हणजेच महादेवा. काय गंमत असेल, किती उपकार करायचे रामावर. अजून महादेवाचे अजून पुढचे उपकार आहे का? आल्यानंतर सुद्धा जातानाच पण केला होता भरतजीनं. भरत म्हणाले होते हनुमंताला, संजीवनी बुटी आणायला जाताना त्यानं वाट अडवली ती वरून जाताना, खाली या, माझा प्रभू रामचंद्र गायब आहे, जोपर्यंत राम आणि लक्ष्मण वापस येत नाहीत तोपर्यंत हा भरत गादीवर बसणार नाही, त्याच्या पायाची पूजा करतो मी. पण हनुमंतजी, जर माझा भाऊ येणार ही जर खबर तुम्ही मला सगळ्यात आधी सांगितली ना, तर मी माझे डोळे काढून तुम्हाला बक्षीस देईन. माझा भाऊ येणार ही जर बातमी तुम्ही जर मला सांगितली तर मागाल ते बक्षीस. आणि अजून एक ऐका, 14 वर्ष 14 दिवस ठरलंय, 14 वर्ष 14 दिवस 14 तास, यानंतर मी 1 मिनिट सुद्धा वाट पाहणार नाही. माझा जर प्रभू रामचंद्र, चला म्हणे पटकन, का अहो जायचंय आपल्याला पुढं. सगळ्याला बसवलं विमानात, विमान गच्च भरलं. पुष्पक नावाच्या विमानात सगळेजण बसले, राम, लक्ष्मण, सीतामय्या, हनुमंत, नल, नील, जांबुवंत, हे एवढेच होते. तुम्ही म्हणाल तुला कसं काय माहिती, मी बघायला गेलतो म्हणून. एवढेच बसले विमान, ते काय आताच विमान आहे का, छोटं होतं. ते सगळे बसले विमानात आणि यायला लागले. मध्यवर्ती आल्यानंतर प्रभू रामचंद्रानं विमान खाली घ्यायला सांगितलं. खाली घ्या का, तो नावाडी राहिला हो, त्या नावाड्याला घ्यावं लागतं. त्यानं आईला तीरापासून पहिलं तीरावर नेले आपल्याला, त्याला विसरून कसं चालेल. दिंडीला आलो, नुसतं भजन करणारे ध्यानात ठेवून कसं चालेल. डाबळा उचलणारे, कांबळा उचलणारे, नाश्त्याला जेवायला वाढणारे, मदत करणारे, पत्रवाळ्या उचलू लागणारे, गाड्या सजवणारे, गाडीमध्ये वस्तू टाकणारे, भजन करणारे आणि गाड्यात बसणारे सुद्धा सगळ्याचे आभार मानावं लागते. कंसात माझं नाव टाका जरा वेळा, सगळ्याचे आभार मानावं लागतील म्हणे. काय केलं पाहिजे, खाली घ्या, त्याला वर उचला. आणि म्हणून त्या केवटाला बोटेमध्ये घेतले, त्या विमानात घेतलं. विमान आलं, मारुतीराया खाली उतरले आणि विमानाच्या पेक्षा गतीनं पुढे जाऊ लागले भगवान श्री शंकर. म्हणे मला पुढे जाऊ द्या. का, भरतजींना मी शब्द दिला होता, 14 वर्ष 14 दिवस 14 तास 14 मिनिटं, याच्यापेक्षा जर उशीर झाला तर भरतजी प्राणत्याग करतील. मला पुढे जावं लागेल, मला सांगावं लागेल. तिथं गेल्यावर शंकराला काळजी. भरतजींना जर मी अचानक सांगितलं, रामचंद्र प्रभू तुमचे बंधू 14 वर्ष जे दिसले नाही ते आज तुम्हाला दिसणार आहेत, आणि आनंदाच्या प्राप्तीमध्ये जर भरताला काय झालं तर ही काळजी महादेवाला आहे. म्हणून कृपा करायला ती थोडी आणि पाया पडिलो बराडी. आता शेवटचा उपकार सांगतो. अहो, घारीवर उपकार केला यात नवल नाही, चोरावर उपकार केला यात नवल नाही, भिल्लावर उपकार केला यात नवल नाही, देवावर उपकार केला यात नवल नाही. कृपा कुणावर केली माहितीये? कृपा रावणावर सुद्धा केली हो. शंकरानं कृपा कुणावर केली? रावणावर. पार्वतीनं हट्ट धरला. भगवान श्री शंभू महादेव शांती करण्याकरता पार्वतीनं हट्ट धरला. वास्तू शांती करावी लागते. मग कुणाला बोलवावं? ब्राह्मणाचं रूप घेऊन श्री रावण आले बुवा. 2 पाट टाकले नवरा बायकोला बसायला. बसायला पाट, टेकायला पाट, पुढे एक पाट, पाटावर पाट, त्याच्यावर ताट, पाट चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, चमचा सुद्धा चांदीचा, कधी कधी चांदीचे चमचे, कधी कधी चमच्याची चांदी, सगळं चांदीचं. ब्राह्मण काका म्हणले डोळ्याला पाणी लावा, मम म्हणा, सगळं हुबेहूब चाललं होतं. पार्वती म्हणली हात जोडा. शंकरानं हात जोडले आणि पूजा करायला रावण. महादेवानं सगळी पूजा ऐकली. वा, आतापर्यंत पूजा ऐकल्या पण तुझ्यासारखी पूजा नाही कोणी केली मोठ्या महादेवाजवळ रे. शिखर शिंगणापुरात आला आणि एवढी चांगली पूजा केली. वा, रावणा तुला पाहिजे ते माग. रावण म्हणे कशाची पूजा करायला आलोय माहितीये का मी? माहित आहे, पार्वती करता 7 कोटी घरं बांधली, तिचं नाव लंका, त्या करता तर आलो. मग दुसरं काहीच देऊ नका, एवढी लंका माझ्या नावावर करा. वैऱ्याला सुद्धा, शत्रूला सुद्धा, राक्षसाला सुद्धा एका रात्रीत निर्माण केलेली लंका बक्षीस म्हणून देऊन टाकली. एवढी कृपा महादेव करतात. अरे महादेव जर घारीवर कृपा करतात, दासीवर कृपा करतात, भिल्लावर कृपा करतात, चोरावर कृपा करतात, राक्षसावर कृपा करतात, रावणावर कृपा करतात, रामावर कृपा करतात,
श्री शंभू महादेव, आज आम्ही चालत तुमच्याकडे आलोय, अहो आमच्यावरती सुद्धा कृपा करा ना. अरे म्हणून तर आजचा अभंग आहे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, टाळी वाजवा, म्हणू लागा सर्वजण. झाले कीर्तन अवघी 5 मिनिटात. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. त्या महादेवाला आपण म्हणावं, काय उणे तुम्हा पासी, मी तव अल्पची संतोषी देवा. आता एवढं जर तुझ्याकडे आम्ही आलो, दिवसभर चाललो, सगळेच इथपर्यंत आलो, आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, तुझ्याविषयी जिज्ञासा जिव्हाळा निर्माण व्हावा, आमच्या आपापसामध्ये स्नेहभाव वाढावा, एवढीच एक इच्छा द्या. तुम्ही शत्रूवर कृपा करता, आम्ही आमच्या मित्रावर तरी कृपा करावी. एवढा आशीर्वाद फक्त महादेवा तुम्ही द्या, आणि तुमच्याकडे येण्याचं असंच बळ आम्हाला जन्मोजन्मी द्या. हीच इच्छा भगवान श्री शंभू महादेवाला मागायची आहे आणि कीर्तन थांबवायचं आहे. सर्वांनी हात वरती घ्या एकदा मनापासून. महादेवाचं भजन करायचं, त्यानंतर विठोबा रखमाई होईल आणि कीर्तनाची संगत होईल. आज दिवसभर आपण इथं थकलेलो आहोत. हे वाटचालीचं कीर्तन असतं, थोडाच वेळ असतं. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर मंदारजी पत्की साहेब, शिखर शिंगणापूरचे उपसरपंच आदरणीय राजूदादा पिसे, आदरणीय राजेंद्रदादा चौधरी, कावडे सर, आदरणीय या ठिकाणी उपस्थित सर्वच महाराज मंडळी, ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, दहीगाव हरिभक्तपरायण अभिमन्यू महाराज दिवसभर आमच्या बरोबर चालत होते. आज सागर महाराज वाघ ते मगाशी निघून गेले. आणि या सर्व आमच्या या दिंडीचं चित्रीकरण ज्यांनी केलं ते ओम साई क्रिएशन. या ओम साई क्रिएशनचा सदस्य आणि आमचा धाकटा भाऊ, आमचा छोटासा रोहित, दिवसभर चालतोय. विशेष म्हणजे त्यानं श्रावणी पाळलेले आहे, पायामध्ये चप्पल नाही, बिगर चपल्याचे आपल्या सर्वांचे फोटो त्यानं कैद केलेत. बरं, आज त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या पोराने एवढं आज काम केलं, हे क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवले. बिचारा पळ 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 पळतोय. दुसरी एक गोष्ट, आज सकाळी आपल्याला नाश्त्याची सोय ज्यांनी केली तो माझा धाकटा भाऊ शंकर महाराज करचे, तो सुद्धा आज उपस्थित आहे. एकदा उभा राहा रे शंकर, अरे बघू दे एकदा. एवढंच पोरगा आहे, दिवसभर आमच्या बरोबर चालते आणि दररोज कीर्तनाला असतो. मोठ्या महादेवाबरोबरच आपल्या बोराटे वस्तीवरच्या कृष्ण मंदिरात होणाऱ्या सगळ्या नित्य नेमाला तो मृदंगाच्या साथीला असतो. त्याच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवा. त्यानं वाहून घेतली. कृष्ण मंदिरातल्या सगळ्या कार्यक्रमाला तो तिथं उपस्थित आहे, सगळे सगळे कार्यक्रम. आणि त्यानं सकाळी नाश्ता केला. खरं तर स्वतःच्या त्याचा हातावर पोट आहे, दिवसभर कष्ट करतो बिचारा, पण एकदा फोन केला तुला बघावं लागते. तो म्हणला चिंताच करू नका महाराज, तुम्ही जेवायची सुद्धा सोय सांगा, आम्ही करू. मध्यंतरी राणी सरांनी तिकडं सोय केली. आणि आत्ता संध्याकाळी आपलं कीर्तन झाल्यानंतर आदरणीय राजू पिसे यांनी आपल्या भोजनाची व्यवस्था, मगाशी आपण त्यांच्या घरी गेलोच होतो, तिथं केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचे आभार. ज्यांचा साऊंड आहे ते शेंडे पाहुणे, दिवसभर पळपळ पळणारे संदीप मामा, स्वप्नील दादा, हनुमंत पाहुणे, आमचा अमोल दादा, गोरे पाहुणे, सगळेच सागर पाहुणे असतील, अक्षय पाहुणे, त्याचबरोबर आदरणीय ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले ते राजाराम बापू बोराटे, त्यांचे सुद्धा आभार मानतो. भजनी मंडळातील सर्व सदस्य, माझे सर्व बंधू आणि माझ्या पाठीमागं खंबीरपणानं श्री दत्त चोपदार म्हणून उभा असणारे आमचे करणे मामा.
त्याचबरोबर आमच्या दिंडीचे विनेकरी लालाप्पा माझ्या कीर्तनाचेच नाहीत, एक इतिहास घडला बघा. आज आपली दिंडी निघली महादेवाला आणि गंमत सांगू, कायमस्वरूपी विनेकरी आणि कायमस्वरूपी चौबदार आपल्या दिंडीचे हे तुम्ही झालात. बस पुढच्या वर्षी मी कीर्तन करेन न करेन कुणीही करेन, परंतु ही दिंडी आता अबाधित राहणार आहे. पुढच्या वर्षी यायचं का महादेवाला? अरे हो म्हणा मोठ्यानं. यायचंय का? येऊ द्या सगळ्याच्या हात वर. शाबास. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय